तर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीवर तांदुळवाडी इथल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकार जबाबदारी झटकण्याचं काम करतंय, मात्र असं सरकारला करता येणार नाही असं ग्रामस्थ म्हणतात। गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे, हात झटकण्याचा प्रकार आहे। त्यानं 3-4 गावची कामं केली होती, नॅशनल हायवेची कामं झाली सुरू आहेत, रिलायन्सकडे काही कामं आहेत, तुमच्या अदानीकडे काही कामं आहेत। ती कामं खाली कोण करतं? तुम्ही माहिती घेतली, गुलाबराव पाटलांनी माहिती घ्यावी। तुम्ही असं म्हणून हात झटकणं, बरं त्याच्याकडे जी कामं होती ज्या गावची केलेली आहेत त्याची बिलं किती पेंडिंग आहेत हे बघा ना। तुम्ही धडाधड म्हणताय त्याचं बिल पूर्ण झालेलं आहे, त्या कामाची बिलं दिली गेलेली आहेत त्या गावांच्या। कुठलाही कॉन्ट्रॅक्टर खाली काम करत नसतो, सबच देतात आणि अशी लोक त्यांना मातीत मिळवण्याचं काम ही लोक करत असतात की त्यांची बिलं बुडवत असतात, त्यांना वेळेवर पेमेंट करत नसतात, देत नसतात। आणि मंत्री महोदयांनी म्हणायचं की ह्या मनुष्याला आम्ही कॉन्ट्रॅक्टच दिलेलं नाही, प्रत्यक्ष तुम्ही तुमचं सुपरवायझर करून ते मनुष्य काम करतो का ह्याची कधी चौकशी त्या गुलाबराव पाटलांच्या खात्याने त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे का? नाही, हे जबाबदारी ढकलून देण्याचं काम आहे। सगळीकडे अशाच पद्धतीने कामाची ही चालती पद्धत आहे। एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर 20-20, 25-25 गावाच्या जलजीवनच्या योजना त्यांना वर्क ऑर्डर मिळालेली असत्या। प्रत्यक्षात काय सगळी कामं ती स्वतः करू शकत नाहीत, अशी सबमध्ये कामं दिलेली असतात। लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत कोणाला जरी विचारलं की जलजीवनचं काम कुणी केलं, हर्षल पाटील इंजिनियर साहेबांनीच केलं म्हणून सांगणार। आम्हाला गावाला काय माहित नाही, महाराष्ट्र शासनानं काम कोणाला दिलं। आणि मंत्री महोदयांनी हात झटकणे म्हणजे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि हे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना तुम्ही नोकऱ्या द्या ना, मग ही आता मग काय करायचं? तुम्ही सब कंत्राट घ्यायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग नोकऱ्या तर द्या ना, आत्महत्या गुन्ह्याच्या बंद